नमस्कार, आपण पाहत आहात टीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे खाजग असलेल्या कथित लव्ह जिहाद आणि अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पालघर क्राईम ब्रांचच्या पथकानं गुजरातमधील भरूच येथून अटक केलेली माहिती समोर आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला 19 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली असून ठाण्याच्या डीसीपी मीना मकवाना यांच्याकडून तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तपासादरम्यान घोलवड आणि बोर्डी परिसरातील जैन व मारवाडी समाजातील काही मुलींना फसवण्याचं समोर आलं होतं. भाजपानं या प्रकरणात विरोधात खूप काही विरोध केल्याचंही समोर आलं. त्यात असून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी या प्रकरणामागे मानव तस्करी किंवा संघटित रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार, निधीचे स्रोत आणि संबंधित व्यक्तीच्या संपर्काशी चौकशी केली जाणार. भाजपानं या प्रकरणात विरोधात खूप काही विरोध केल्याचंही समोर आलं. त्यात असून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी या प्रकरणामागे मानव तस्करी किंवा संघटित रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार, निधीचे स्रोत आणि संबंधित व्यक्तीच्या संपर्काशी चौकशी केली जाणार. दरम्यान या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा ठपक ठेवत असून डहाणू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दिनेश आघाव यांना निलंबित करण्यात आलं असून किरण पवार यांची बदली करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पुढे व्यक्त केली जात आहे. थांबूया इथेच. पाहत रहा प्रत्येक देशाच्या आणि राज्याच्या घडामोडीसाठी डीसी न्यूज मराठी.